नमस्कार मित्रांनो, रेड्डीज अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं पुनश्च स्वागत आहे. आज आपण वर्कशॉप कॅल्क्युलेशन्स ह्याच्यामध्ये ट्रिग्नोमेट्री हा लेसन आपण पाहूया. ट्रिग्नोमेट्री मराठीमध्ये त्याला त्रिकोणमिती असं म्हणतात. आणि त्रिकोणमिती हा जो लेसन आहे तो नवीन असं काही नाही आहे. आपण 10वीमध्ये आपण शिकलेला आहोतच आणि तोच पार्ट आपल्याला इथे ITIमध्ये पुन्हा एकदा शिकायचं आहे. इथे बोर्डवरती धड्याचं नाव हे लिहिलेलं आहे. ह्या धड्याला जाण्या अगोदर मी तुम्हाला पुनश्च विनंती करतो की जर कोणी अद्यापही रेड्डीज अकॅडमी ह्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर आत्ताच चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबण्यासाठी मात्र विसरू नका. आणि जर याच्यामध्ये काही तुम्हाला सुधारणा करण्यासाठी काही सूचना जर द्यायचं असेल तर खाली कमेंट बॉक्स आहे, त्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमच्या कमेंट्स पाठवून द्या. आणि हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत जर तुम्ही पाहिला तरच तुम्हाला ते समजेल. ओके. ट्रिग्नोमेट्री ह्याला मराठीमध्ये त्रिकोणमिती असं म्हणतात. त्रिकोणमितीचे 3 ॲप्लिकेशन्स आहेत. 3 ॲप्लिकेशन्स. ॲप्लिकेशन्स आहेत. ओके. आता त्यामध्ये पहा, पहिलं ॲप्लिकेशन जे आहे काटकोन त्रिकोणाचं आहे. काटकोन त्रिकोण ह्याला आपण इंग्लिशमध्ये राईट अँगल ट्रायंगल असं आपण म्हणतो. या आपण काढून बघूया नेमकं काय ॲप्लिकेशन ते सांगतं, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ह्या ठिकाणी काटकोन त्रिकोण काढला. त्रिकोण म्हणजे 3 बाजू असतात, 3 बाजू असतात आणि 3 कोण असतात हे आपल्याला माहिती आहे. ह्यातील एक कोण हा 90 अंशाचा जर असेल तर त्याला काटकोन त्रिकोण म्हणतात. हे तुम्हाला सांगायची गरज नाही, आपण लहानपणापासून हे शिकत आलेलो आहोत. ह्याला आपण नावे देऊयात. ह्याला A, B आणि C असं नावं देऊयात. तर ट्रिग्नोमेट्रीचे जे ॲप्लिकेशन्स आहेत त्यातलं पहिलं ॲप्लिकेशन काटकोन त्रिकोणासंदर्भातील आहे. ह्या काटकोन त्रिकोणात एक बाजू, कोणतीही एक बाजू, समजा ही बाजू दिली X, कोणतीही एक बाजू आणि एक कोन यांच्या किमती जर दिल्या असतील तर उरलेल्या बाजू आणि कोन यांच्या किमती काढता येतात. आपल्याला माहिती आहे की त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज द सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इज 180 डिग्रीज, 180 अंश असते. समजा आपल्याला हा कोन दिलेला आहे θ डिग्रीज आणि हे ऑलरेडी 90 डिग्री आहे. हे समजा हे 40 आहे एक्झाम्पलसाठी. अँगल C θ हे 40 डिग्रीज आहे, हे 90 डिग्रीज आहे, म्हणजे अँगल A किती असणार आहे. आत्ताच मी तुम्हाला नियम सांगितला, म्हणजे आपल्याला माहिती आहे की त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज हे 180 अंश असते. हे 90 आहे, हे 40 आहे. हे 90 आहे म्हणताना बाकी दोन्ही कोनांची बेरीज हे 90 अंश असतं. त्यातलं एक 40 आहे म्हणजे हे 50 असणार आहे. बरोबर आहे असं. ओके. आता ह्या काटकोन त्रिकोणामध्ये एक कोन आहे आणि एक बाजू आहे. दुसऱ्या ह्या 2 बाजूंची किमती आणि हा कोन ह्यांच्या किमती, म्हणजे ह्या कोनाची किंमत ही आपल्याला काढता येते. एकच बाजू दिलेली आहे, त्या एका बाजूवरून दुसऱ्या दोन्ही बाजू म्हणजे ही आणि ही बाजू यांच्या किमती काढता येतात. हे त्रिकोणमितीच्या सूत्रानुसार काही रेशोज आहेत, त्या रेशोजनुसार आपल्याला हे किमती काढता येतात. ठीक आहे, लक्षात आलं का. पुन्हा एकदा पहा की काटकोन त्रिकोणात एक बाजू आणि एक कोन ह्यांच्या किमती जर एवढंच दिलं असेल तर उरलेल्या बाजू आणि कोन यांच्या किमती काढता येतात. सेकंड ॲप्लिकेशन जे आहे, कोणताही त्रिकोण जर आपण घेतला, कोणताही त्रिकोण म्हणजे फक्त 3 बाजू असायला पाहिजे. ह्याला A, ह्याला B आणि ह्याला C असं जर नाव दिलं, A च्या समोर A, B च्या समोर B आणि C च्या समोर स्मॉल c, तिन्ही बाजू वेगळ्या, तिन्ही कोन हे वेगळे आहेत ह्या ठिकाणी. अशा वेळेस
कोणतेही 2 बाजू आणि एक कोन दिला असेल, काय म्हणतो पहा, कोणतेही 2 बाजू आणि एक कोन जर दिला असेल किंवा 2 कोन आणि एक बाजू दिला असेल, 2 बाजू एक कोन अथवा 2 कोन एक बाजू जर दिला असेल, तर उरलेल्या बाजू आणि कोन यांच्या किमती त्रिकोणमितीच्या सहाय्याने काढता येतात. ओके. इफ in any kind of triangle, 2 sides 1 angle or 2 angles 1 side has given, then we can calculate the other sides and other angles of that triangle by the help of trigonometry. हे सांगतं सेकंड ॲप्लिकेशन. आणि थर्ड ॲप्लिकेशन काय मित्रांनो? थर्ड ॲप्लिकेशन की उंच असं बिल्डिंग आहे, टॉवर आहे. उदाहरणार्थ ह्या ठिकाणी एक टॉवर आहे, आयफेल टॉवर एक्झाम्पलसाठी. ह्याची जी उंची आहे जमिनीपासूनची, द टोटल हाईट फ्रॉम द ग्राउंड, हे जे आहे एच मीन्स हाईट, हे जे हाईट आहे, हाईट फ्रॉम द ग्राउंड, हे काढता येतं. आता पहा, आपल्याला जनरली जर तुम्हाला विचारलं, आपण फॉर्म्स, ॲप्लिकेशन फॉर्म्स भरतो आपण, तिथे असतं की उंची तुम्ही सांगा. आपण मग आपले फूटपट्टी घेऊन आपण उंची मोजतो आणि आपण भरतो फॉर्ममध्ये की काही जणांची उंची 160 असते, काही जण 170, काही जण 180 सेंटीमीटर्समध्ये आपण फूटपट्टी लावून मोजतो. ओके. एखादं 2 मजली 3 मजली इमारत असेल तर आपण म्हणजे उंची आपण फूटपट्टीच्या सहाय्याने किंवा काही टेप्स असतात मोठे, त्या टेप्सच्या सहाय्याने मोजता येतं. पण अशा प्रकारे उंच टॉवर्स असतात, काही बिल्डिंग्स असतात, त्यांच्या ज्या उंची आहेत त्या उंची हे मोजता येणं शक्य नाही. आपण GK, बऱ्याच मुलांचं GK हे अतिशय व्यवस्थित असतं, बेस्ट असतं. आपण जनरल नॉलेजच्या बुक्समध्ये आपण वाचतो की सर्वात जगातलं उंच असं काय आहे की ज्याची उंची सर्वात जास्त आहे. येस, ऑफकोर्स, की माउंट एव्हरेस्टचं जे पीक आहे त्याची उंची ही सर्वात जास्त आहे, सर्वात मोठी आहे आणि त्याची उंची आहे 8,850 मीटरच्या आसपास. 8,850, 8,850 मीटर नियर अबाउट, ह्याच्या जवळपास. आता हे मला सांगा, एकतर माउंट एव्हरेस्ट तिथे बर्फ असतं आणि तिथलं टेम्परेचर हे अतिशय -40, -50 डिग्रीच्या आसपास असतं. आता मला सांगा, ही जी उंची आहे ते कोणीतरी स्केल लावून किंवा आपल्याकडे जे पट्ट्या आहेत किंवा मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स आहेत त्याच्याने कोणीतरी मोजलेलं आहे असं काय असेल का? हाऊ इट इज पॉसिबल? नाही, हे माणसांनी मोजणं हे अशक्य आहे. म्हणून अशा बाबतीत with the help of trigonometry we can find out or we can calculate the height of any objects किंवा कोणत्याही पदार्थाची उंची, कोणत्याही इमारतीची उंची, कोणत्याही टॉवरची उंची, कोणत्याही डोंगराची, पर्वताची उंची ही आपण त्रिकोणमितीच्या सहाय्याने त्याचे काही कॅल्क्युलेशन्स आहेत, त्याच्यात काही रेशोज आहेत, त्या रेशोजचा उपयोग करून कॅल्क्युलेट करू शकतो आपण विथ द हेल्प ऑफ ट्रिग्नोमेट्री. वन्स अगेन, त्यासाठी एक यंत्र आहे थिओडोलाइट. हे एक मशीन आहे थिओडोलाइट. त्या थिओडोलाइट नावाच्या मशीनने, यंत्राने हे आपण उंची जी आहे ती उंची कॅल्क्युलेट करू शकतो. ते कसं कॅल्क्युलेट करतो तो भाग आपण नंतर पाहूया. तो भाग फारसा महत्त्वाचा नाही आहे. पण विथ द हेल्प ऑफ दिस थिओडोलाइट वी कॅन कॅल्क्युलेट द हाईट ऑफ एनी टॉवर, एनी बिग what can we say, बिल्डिंग्स, हे आपण कॅल्क्युलेट करू शकतो विथ द हेल्प ऑफ ट्रिग्नोमेट्री. लक्षात आलं? हे 3 ॲप्लिकेशन्स आहेत. पहिलं ॲप्लिकेशन पुन्हा एकदा पहा. हे 3 ॲप्लिकेशन्स आहेत. हे जर तुमच्या डोक्यात बसलं तर पुढे आपल्याला जाता येतं. आत्ता तुम्ही ITमध्ये आहात. ITचे पॅटर्न्स हे दिवसेंदिवस हे बदलत चाललेलं आहेत. त्यामुळे
सेकंड ॲप्लिकेशन जे आहे ते आत्ता तुमच्या सिलेबसमधून काढून टाकलेलं आहे. दिस पार्ट इज ओमिटेड फ्रॉम युअर सिलेबस. सो यू हॅव टू स्टडी द ॲप्लिकेशन 1 अँड ॲप्लिकेशन 3 ओनली. 3 पैकी 2 ॲप्लिकेशन्सवरती तुम्हाला अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. आज आपण पार्ट फर्स्ट हे आपण पाहूया. पार्ट फर्स्टच पाहूया. मग आपण पुढच्या सेशनला आपण पार्ट 3. ह्या पार्ट 3ला हाईट अँड डिस्टन्स असं म्हणतात. हाईट अँड डिस्टन्स. आता मी तुम्हाला सांगितलं की पार्ट 3मध्ये फक्त उंचीच कॅल्क्युलेट करता येते का? अपार्ट फ्रॉम दॅट अजून एक कॅल्क्युलेट करता येतं. आता बऱ्याचशा नदी आहेत. आता आपल्याकडे भारतात सर्वात मोठी नदी ही गंगा नदी आहे. आपल्याला माहीत आहे. पवित्र नदी आहे. पवित्र नदी, द होली रिव्हर ऑफ द इंडियन, हो की नाही. आता त्याचं जे पात्र आहे, त्याचं पात्र म्हणजे तुम्हाला माहिती आहे, दोन्हींचे म्हणजे इकडचं टोक, इकडचं पात्र आणि इकडचं पात्र, इकडचं किनारा आणि इकडचं किनारा, ह्या दोन्हींच्या मधलं जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स देखील आपल्याला ट्रिग्नोमेट्रीच्या सहाय्याने कॅल्क्युलेट करता येतं. आता त्या पाण्यामध्ये कोणी फूटपट्टी लावून मोजता येणं शक्य नाही, हो की नाही. मग आपण ट्रिग्नोमेट्रीमध्ये काही रेशोज आहेत, काही सिस्टम आहे, काही थिओरीज आहेत, त्याच्या पद्धतीने म्हणजे त्यांचा उपयोग करून आपल्याला हे नदी आहे. ओके, इथं पाणी हे वाहत आहे. आता ह्या दोन्हींच्या मधलं हे जे डिस्टन्स आहे, हे डिस्टन्स त्रिकोणमितीच्या सहाय्याने विथ द हेल्प ऑफ ट्रिग्नोमेट्री आपण कॅल्क्युलेट करू शकतो आणि एक्झॅक्ट सांगू शकतो आपण की गंगा नदीचं पात्र हे एवढ्या मीटर्स आहेत. किंवा आपल्याकडचं भीमा नदी असेल, सीना नदी असेल, किंवा अजून गोदावरी असेल, काय बऱ्याचशा नद्या आहेत. आता किती नद्या आहेत हे मला विचारू नका आणि माझा सब्जेक्ट पण नाही तो. हां, हे असं नदीचं जे पात्र आहे त्या नदीचं पात्राचं अंतर देखील आपल्याला कॅल्क्युलेट करता येतं. ओके, या आपण फर्स्ट पार्ट काय आहे ते आपण पाहूया, डिटेल्समध्ये पाहूया. हे पुन्हा एकदा पुसतो आणि हे ॲप्लिकेशन्स देखील पुसतो. आपण पुन्हा एकदा फ्रेश आपण जाऊया. फर्स्ट ॲप्लिकेशन, इथं मी राईट अँगल ट्रायंगल काढलं. ड्रॉइंगकडे फारसं लक्ष देऊ नका माझ्या, पण तुम्ही समजावून घ्या. ह्याला नावे देऊया ए, बी आणि सी. राईट अँगल ट्रायंगल आहे. ह्याच्यामध्ये अँगल बी हा 90 डिग्री आहे अशा पद्धतीने दाखवतात. ह्यात अँगल सी हा एक दिलेला आहे थिटा डिग्रीज आणि तिन्ही बाजू आहे तिथे. बाजू ए बी, बाजू बी सी आणि बाजू ए सी. बाजू बी सीला आपण जनरली काय म्हणतो, पाया म्हणतो, आपण बेस म्हणतो. ए बी, साईड ए बीला आपण त्या ट्रायंगलची उंची किंवा हाईट असं आपण म्हणतो. आणि बाजू ए सी जी आहे त्याला कर्ण किंवा हायपोटेनस असं आपण म्हणतो. अतिशय साधा आणि सोपा आहे. आता ह्या ट्रायंगलला मी नाव पण देणार आहे. ए बाजू कोण, हे कॅपिटल लेटर जे आहेत ए बी सी हे कोण दाखवतात. कोण एच्या समोर स्मॉल ए, कोण बीच्या समोर स्मॉल बी आणि कोण सीच्या समोर स्मॉल सी असं आहे. स्मॉल लेटर्स इंडिकेट्स side lines and the capital letters indicate angles. कॅपिटल लेटर्स हे कोण दाखवतात आणि स्मॉल लेटर्स हे त्या त्रिकोणाच्या बाजू दाखवतात. अँगल सी हा दिलेला आहे थिटा डिग्रीज. ह्यापैकी समजा इथे तुम्हाला ही बाजू दिलेली आहे, कोणतीही बाजू म्हणजे काय, अँगल सीच्या बरोबर समोरची बाजू, अँगल सीच्या बरोबर समोरची बाजू तुम्हाला दिलेलं आहे. एकच बाजू दिलेला आहे. ओनली वन साइड हॅज गिवन टू यू. देन यू शुड फाइंड, यू हॅव टू कॅल्क्युलेट द अदर टू साइड्स, साइड ए अँड साइड बी अँड द रिमाइंड अँगल ए. उरलेलं एक कोन आणि उरलेल्या ह्या दोन्ही बाजू ह्यांच्या किमती आता तुम्हाला काढायच्या आहेत विथ द हेल्प ऑफ
ट्रिग्नोमॅट्रीज. आता ह्यासाठी काय काय करायचं पहा. आता ह्याच्यामध्ये बेसिक फंडामेंटल रेशोज आहेत ट्रिग्नोमॅट्रीच्या. पहिला आहे साईन्स. साईन नॉट अ सीन. सीन म्हणजे वेगळा अर्थ होतोच. हे सायन्स ॲक्च्युली सायन्स असं असतं, पण त्याला शॉर्टमध्ये आपण काय लिहितो SINE साईन. ठीक आहे. साईन सी दिलेले साईन सी. साईन सी काय आहे? कोणासमोरची बाजू, कोणासमोरची बाजू भागिले कर्ण असं त्याला म्हणतात. इंग्लिशमध्ये अपोजिट साइड डिवायडेड बाय हायपोटेनस. साइन सी अपोजिट साइड बाय हायपोटेनस हे त्याचं सूत्र आहे. हे नवीन काही नाही आहे मित्रांनो, हे आपण ऑलरेडी वी हॅव लर्न्ड इन स्टँडर्ड 10th. 9वी आणि 10वीमध्ये शिकलेला आहात तुम्ही. कोणासमोरची बाजू भागिले कर्ण. आता कोणासमोरची बाजू, आता हा कोण दिलेला आहे, ह्या कोणाच्या समोरची बाजू कोणती आहे? AB म्हणजेच काय आहे? C बाय कर्ण स्मॉल b, स्मॉल c बाय b, स्मॉल c बाय b. हे झालं साइन c. दुसरं कोसाइन. कोसाइन को म्हणजे काय? त्याच्या लगतचं, त्याला लागूनच. आता माझ्या शेजारचे, माझा प्लॉट नंबर आहे 24. माझ्या शेजारचं कोणतं असणार आहे? आयदर 23 असणार आहे किंवा आयदर 25 असणार आहे. एक लेफ्टला गेलं तर 25 आहे, राईटला गेले की 23 आहे. ओके, त्या पद्धतीने ह्या साईनच्या लगतचं कोसाइन, त्याला शॉर्टमध्ये कॉस असं म्हणतात. कॉस सी. कॉस सी म्हणजे काय? कोणा लगतची बाजू, कोणा लगतची बाजू भागिले कर्ण. त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? इथं लिहितो मी, ॲडजसंट साईड बाय हायपोटेनस. बाय हायपोटेनस. ॲडजसंट साईड बाय हायपोटेनस. हे त्याचं सूत्र आहे स्टँडर्ड. आता ह्या ट्रायंगलमध्ये हा कोण दिले, ह्या कोणाच्या लगतची बाजू म्हणजे कोणतं आहे? BC. ते काय आहे? A डिवायडेड बाय कर्ण B. ओके. ॲडजसंट साईड आहे A आणि हायपोटेनस आहे स्मॉल b. हे झालं कॉस C. आता पुढे टॅन C. टॅन म्हणतात. टॅन हे ॲक्च्युली टॅन्जेंट. टॅन्जेंट म्हणजे सर्कल जर आपण घेतला, हे असं सर्कल असतं, त्याला स्पर्श करणारं त्याला टॅन्जेंट असं म्हणतात, स्पर्शून जाणारं. ओके. आता हे टॅन किंवा टॅन्जेंट अँगल हे काय असतं? टॅन C इक्वल टू ह्या दोन्हींचं रेशो असतं. दोन्हींचं रेशो म्हणजे दोन्हींचं गुणोत्तर. साइन C डिवाइड बाय कॉस C. साइन C बाय कॉस C. आता साइन C काय आहे सांगा? साइन C काय आहे? C स्मॉल b, C बाय स्मॉल b. आणि हे कॉस C काय आहे? A बाय b. आता भागिलेचं भागिले म्हणजे काय असतं? C डिवायडेड बाय b इक्वल टू लिहितो C डिवायडेड बाय b इन टू, हे भागिले जे आहे ते वर घेतलं की उलटून गुणाकार होतं, b डिवायडेड बाय a. ओके. आता पहा, हे b आणि हे b कॅन्सल झाले, म्हणजे राहिले काय रे मित्रांनो? C अपॉन a. आता C म्हणजेच काय? ह्या कोणाच्या बरोबर अपोजिट साईड आहे. हा कोण आहे आपल्याला दिलेलं आहे, ह्याच्या बरोबर समोरची बाजू अपोजिट साईड. आणि A म्हणजे काय? कोसाइन. म्हणजे काय? इथं मी मराठीत लिहितो कोणासमोरची बाजू.
भागिले कोणा लगतची बाजू. अपोजिट साईड डिवाइड बाय ॲडजसंट साईड, हे त्याचं सूत्र असतं. स्मॉल सी बाय ए म्हणजेच हे. ओके. कोणासमोरची बाजू अपोजिट साईड, कोणालगतची बाजू म्हणजेच ॲडजसंट साईड, हे दोन्हींचं रेशो कोणासमोरची बाजू भागिले कोणालगतची बाजू सी बाय ए म्हणजेच टॅन सी. पुढे पहा, साइन सी म्हणजे कोणासमोरची बाजू अपोजिट साईड बाय हायपोटेनस, कॉस सी ॲडजसंट साईड बाय हायपोटेनस, आणि टॅन सी कोणासमोरची बाजू भागिले कोणालगतची बाजू. हे लक्षात आलं. ह्या तिघांना काय म्हणायचं आहे की दीज आर दी 3 मेजर किंवा 3 बेसिक फंडामेंटल रेशोज, साइन कॉस टॅन. हे जसे 3 मेजर आहेत तसे त्यांचे सब रेशोज पण आहेत, आणि ते सब रेशोज काय आहेत ते पण चेक करा. हे पुसतो मी आता. बोर्ड छोटा असल्यामुळे आपल्याला हे पुसावं लागतं. आता चेक करा. आता 3 सब रेशोज. पहिलं काय आहे? कोसेक किंवा कोसाइन. बघा, कोसाइन थिटा. आता थिटा म्हणजेच काय? ह्या ठिकाणी साइन दिलेलं आहे सी. कोसाइन थिटा सी लिहा किंवा थिटा लिहा, काही लिहा. कोसाइन म्हणजे काय? साइनच्या लगतचं. सॉरी, एक मिनिट. कोसेक असं आहे. कोसेक थिटा. कोसाइनचं आपण पाहिलंच आहे. कोसेक थिटा. दुसरं सेक थिटा, सेकंट, आणि थर्ड कॉट थिटा. हे असे 3 रेशोज आहेत. ठीक आहे. आता कोसेक आणि सेक कॉट ह्या तिन्हीपैकी पहिलं पाहूया कोसेक. आता कोसेक थिटा इथं लिहितो मी. कोसेक थिटा म्हणजेच काय? इन्व्हर्स ऑफ साइन थिटा. इन्व्हर्स ऑफ साइन थिटा म्हणजेच काय? 1/साइन थिटा. आता साइन थिटा म्हणजेच काय लिहिलं आपण? कोणासमोरची बाजू भागिले कर्ण. आता हे इन्व्हर्स आहे म्हणजेच काय होणार? खालचं वर जाणार, वरचं खाली येणार. म्हणजेच काय येणार? कर्ण भागिले कोणासमोरची बाजू. कर्ण भागिले कोणासमोरची बाजू म्हणजेच हे कोसेक थिटा. आता कर्ण काय आहे इथे? बी. आणि कोणासमोरची बाजू काय आहे? ह्या कोणाच्या समोरचं? सी. ओके. साइन थिटा आपण काय लिहिलं होतं? सी बाय ए लिहिलं होतं. आता कोसेक थिटा म्हणजेच काय? साइनचं इन्व्हर्स आहे. आता सेक थिटा. सेक म्हणजे सेकंट असं आहे. ओके. सेक थिटा म्हणजेच 1/1 कॉस थिटा, किंवा ह्याला कॉस इन्व्हर्स थिटा असंही म्हणतात. हे वर -1 जे चिन्ह आहे ते इन्व्हर्स म्हणतात, त्याला इन्व्हर्स. आणि हे असं लिहितात किंवा हेच असंही लिहितात. इथं जसं आपण लिहिलं आहे साइन इन्व्हर्स थिटा म्हणजेच 1/साइन थिटा. आता कॉस थिटाचं इन्व्हर्स असंच काय असणार आहे? कर्ण भागिले कोणालगतची बाजू म्हणजेच काय? B/A. कोणालगतची बाजू सेक थिटा, कर्ण B, आणि कोणालगतची बाजू A, B/A. आणि राहिलं कॉट थिटा. कॉट थिटा इज इन्व्हर्स ऑफ टॅन थिटा. टॅन इन्व्हर्स थिटा. टॅन थिटा म्हणजेच काय लिहिलं आपण? साइन थिटा भागिले कॉस थिटा. आता त्याचं इन्व्हर्स म्हणजेच उलटं येतं, कॉस थिटा बाय साइन थिटा. टॅन थिटा म्हणजे काय लिहिलं होतं आपण? समोरची बाजू भागिले लगतची बाजू. आता इथे कॉट थिटा म्हणजेच कोणालगतची बाजू भागिले कोणासमोरची बाजू. आता कोणालगतची बाजू A आहे आणि कोणासमोरची बाजू आहे C. टॅन थिटा आपण काय लिहिलं होतं? C/A असं लिहिलं होतं. पण इथे कॉट थिटा काय आहे?
ए बाय सी. अतिशय साधा आणि सोपा आहे समजून घेण्यासाठी. 3 मेजर रेशोज आहेत, साइन थिटा, कॉस थिटा आणि टॅन थिटा. आणि 3 मायनर रेशोज आहेत. कोणकोणते? सेक थिटा, कोसेक थिटा आणि कॉट थिटा. सेक थिटा इनवर्स ऑफ कॉस थिटा, कोसेक थिटा इनवर्स ऑफ साइन थिटा आणि कॉट थिटा, थर्ड कॉट थिटा इनवर्स ऑफ टॅन थिटा. हे थोडं जरा समजून घ्या. हे कसं तुम्हाला काही करून हे लक्षात ठेवावंच लागेल. किंवा लक्षात ठेवण्यासाठी अजून एक मी सोपी आयडिया मी सांगतो, पहा ते तुमच्या लक्षात येतं का. कोसेकचं इथं सी आहे, इथं खाली एसल्या इनवर्स. कोसेकचं साइन इनवर्स येतं, इथं सी असेल तर इथं एसल्या, इथं एस असेल तर इथं सी लिहिलं आपण. कोसेकचं 1/sin थिटा, सेकचं 1/cos थिटा. इथं एस आहे, इथं सी, इथं एस आहे, सी. पाहिलं, इथं एस आहे, इथं सी, इथं सी आहे, इथं कुठे गेलं, इथं एस. कोसेकचं 1/sin थिटा, सेकचं 1/cos थिटा. आणि बाकी हे कॉट थिटा म्हणजे टॅन थिटाचं इनवर्स. टॅन थिटा म्हणजे जे आहे साइन थिटा भागिले कॉस थिटा त्याच्या उलट, खालचं वर जातं आणि वरचं खाली येतं. चेक करून घ्या हे सर्व. हे अशा पद्धतीने त्रिकोणाचं पहिलं ॲप्लिकेशन हे तयार झालं. 3 मेजर किंवा त्याला फंडामेंटल रेशोज म्हणतात, साइन कॉस टॅन. आणि 3 मायनर किंवा सब रेशोज म्हणतात, त्याला सेक, कोसेक आणि कॉट. हे असे 3 सब रेशोज आहेत. असे मेजर आणि सब हे मिळून एकूण 6 रेशोज आहेत. आणि विथ द हेल्प ऑफ दीज 6 रेशोज वी कॅन कॅल्क्युलेट in any right angle triangle. If one angle is given and one side is given, then we can calculate the other 2 sides of a triangle, and the remaining missing angle of the triangle we can calculate with the help of these 6 trigonometric ratios. Understood? समजलं हे? पहा, हे एक एक्झाम्पल पण घेऊया, माहिती तुमच्या लक्षात येईल. हे सर्व पुस्तक पुन्हा एकदा तुम्हाला आता परीक्षेमध्ये तुम्हाला नेमकं कशा प्रकारे विचारतात ते पहा. इफ साइन थिटा इक्वल टू 3/5, if sin theta equal to 3/5, then cos theta tan theta calculate करा. ओके. इफ sin theta equal to 3/5, then cos theta and tan theta यांच्या किमती काढा. हे असं परीक्षेत असतात. ओके, काढा असं सांगतात तुम्हाला. किंवा बऱ्याच वेळा परीक्षेत अशा पद्धतीने पण असतात. इफ sin theta equal to 3/5, then फक्त cos theta equal to dash dash असं पण विचारू शकतात. काहीही इथं आपण दोन्ही घेतलेले आहेत. मी तर म्हणतो आपण दोन्ही घेण्यापेक्षा एक घ्या, एक रेशोचा किंमत घ्या, बाकी राहिलेले 5 जे रेशोज आहेत त्या रेशोच्या किमती कशा काढता येतात ते आपण पाहूया. हे प्रश्नाचं स्वरूप समजलं तुम्हाला. आता प्रश्न दिलेला आहे अशा प्रकारे. साइन थिटा इक्वल टू 3/5, देन व्हॉट आर द व्हॅल्यूज ऑफ कॉस थिटा अँड टॅन थिटा. ओके, लेट्स गो. आता हा एक त्रिकोण काढला, राईट अँगल ट्रायंगल ए, बी अँड सी. ओके,
आता इथे पहा साइन थिटा इज गिवन. साइन थिटा हे दिलेलं आहे. इथे लिहिलं मी साइन थिटा इक्वल टू 3/5. व्हॉट डज से अबाउट द साइन थिटा. साइन थिटा म्हणजे काय आहे? कोणासमोरची बाजू भागिले कर्ण. अपोजिट साइड डिवाइडेड बाय हायपोटेनस. रेशो आहे, इथं पण रेशो आहे, 3/5 आहे इथे. हे 3 म्हणजे काय आहे? अपोजिट साइड आहे. कोणासमोरची बाजू भागिले कर्ण. 3 हे कोणासमोरची बाजू आहे आणि 5 हे कर्ण आहे. लिहून टाका इथे. समजा हा कोण घेतला आपण दिलेला आहे एक्झाम्पलसाठी थिटा. ह्याच्या बरोबर समोरची बाजू ए बी आहे, 3 आहे आणि कर्ण इथे आहे 5. राहिलेली बाजू हे बी सी काढूयात. ओके, इथे बी सी एक्स आहे असं आपण समजू फॉर टाइम बिंग. आता कॉस थिटा काढायचं. कॉस थिटा म्हणजे काय? कोणा लगतची बाजू. म्हणजेच आपल्याला ही बाजू माहिती असणं हे गरजेचं आहे. वी मस्ट नो द व्हॅल्यू ऑफ दिस एक्स. आपल्याला माहिती पाहिजे. आता ती किंमत आपण काढूया. मला सांगा, 10वीमध्ये आपण पायथागोरसचा सिद्धांत आपण शिकलेलो आहे. वी हॅव लर्न्ड द थिअरम ऑफ पायथागोरस किंवा प्रिन्सिपल ऑफ पायथागोरस. काय? व्हॉट डज से? द स्क्वेअर ऑफ हायपोटेनस इज इक्वल टू द स्क्वेअर ऑफ इज इक्वल टू द ॲडिशन ऑफ द रिमेनिंग 2 साइड्स स्क्वेअर्स. म्हणजेच काय? कर्णवर्ग बरोबर इतर 2 बाजू ज्या आहेत त्या बाजूंच्या वर्गांची बेरीज. म्हणजेच काय? कर्णवर्ग बरोबर पायावर्ग अधिक उंची वर्ग. साधा आणि सोपा आहे. इथे मी लिहिला 5 वर्ग. कर्ण हे 5 आहे. 5चा वर्ग बरोबर एक्सचा वर्ग अधिक उंची आहे 3चा वर्ग. कर्णवर्ग 5 वर्ग एक्स वर्ग हे आहे एक्स. 5चा वर्ग आहे 25. एक्सचा वर्ग एक्स वर्गच अधिक 3चा वर्ग किती आहे? 9. मला एक्सची किंमत काढायची आहे. हे 9 अधिक आहे इकडे घेतलं. 25 वजा 9 बरोबर एक्स वर्ग. 25 वजा 9 म्हणजेच 16 आलं एक्स वर्ग. एक्सची किंमत पाहिजे. दोन्ही बाजूंच्या वर्गमूळ काढा. दोन्ही बाजूंचं वर्गमूळ जर काढलं हे प्लस और मायनस हे 4 येईल आणि इथे एक्स स्क्वेअरचं एक्स येईल. म्हणून एक्स बरोबर व्हॅल्यू कधीही निगेटिव्ह नसते. एक्स इक्वल टू किती आलं? 4. हे 4 इथे लिहून टाका. एक्स बरोबर 4 आहे. आता हे सरळ सरळ साधं लिहून टाका ना. कॉस थिटा म्हणजेच काय? हे कॉस थिटा कोणालगतची बाजू भागिले कर्ण. कोणालगतची बाजू भागिले कर्ण. कोणालगतची बाजू काय आहे? आत्ताच काढले आपण 4/5. एक मिनटं. हां, कोणालगतची बाजू आहे 4/5. हे झालं तुमचं पहिलं उत्तर. टॅन थिटा. टॅन थिटा म्हणजेच काय? टॅन थिटा म्हणजेच साइन थिटा बाय कॉस थिटा आपण घेतलं. टॅन थिटा बरोबर साइन थिटा बाय कॉस थिटा हे आपण पाहिलेलं आहे. आता साइन थिटा आणि कॉस थिटा हे सर्व लिहायची गरज आहे का? किंवा इथंच ऑलरेडी दिलेलं आहे. साइन थिटा किती आहे? 3/5. एक मिनटं, काय हे असं व्हायला लागलेलं आहे? 3 साइन थिटा हे 3/5 भागिले कॉस थिटा हे 4/5. 3/5 भागिले 4/5. 3/5 गुणिले 5/4. हे 5 गेले, हे 5 गेले, राहिलं 3/4. टॅन थिटा म्हणजेच 3/4. समजलं? हे कॉस थिटा आलं 4/5 आणि टॅन थिटा आलं
3/4. ओके. आता पहा बाकीचे आता हे पण काढूया, सब रेशोज पण काढूया. आता सेक, कोसेक आणि कॉट ह्यांच्या किमती पण काढूयात. आता सेक थिटा 1/cos थिटा. तुम्हाला सांगितलं इथे एस असेल तर इथं सी असतं. कोसेक थिटा 1/sin थिटा आणि कॉट थिटा 1/tan थिटा. हे असे आहेत. आता सेक थिटा 1/cos थिटा. कॉस थिटा म्हणजेच काय, लगतची बाजू भागिले कर्ण. त्याच्या उलट करायचं आहे. कर्ण आहे 5 भागिले लगतची बाजू आहे 4, 5/4. कोसेक थिटा 1/sin थिटा. साइन थिटा म्हणजेच काय, कोणासमोरची बाजू भागिले कर्ण असं असतं. 5/3 कर्ण भागिले कोणासमोरची बाजू. आणि कॉट थिटा म्हणजेच काय, टॅन थिटा. टॅन थिटा म्हणजेच काय, कोणासमोरची बाजू भागिले लगतची बाजू आहे. त्याच्या उलट कोणा लगतची बाजू भागिले कोणासमोरची बाजू. 4/3. हे अशा प्रकारे साइन, कॉस आणि टॅन यांच्या किमती आपण काढलेल्या आहेत. ओके. ह्याच्या व्यतिरिक्त कधी कधी काय होतं, तुम्हाला किमती हे देताना डेसिमलमध्ये देतात. डेसिमलमध्ये. आता हे जर पुस्तक मी कधी कधी तुम्हाला किमती हे डेसिमलमध्ये देतात. आता जर डेसिमलमध्ये जर दिला असेल मग तेव्हा कसं काढणार तुम्ही. तुम्हाला कसं देतात, साइन थिटा बरोबर 0.65 असेल तर कॉस थिटा, किंवा समजा इथं तुम्हाला, नाहीतर तुम्ही म्हणाल हे एकच गणित घेत आहे, इथे कॉस थिटा घेऊयात. कॉस थिटा बरोबर 0.65. देन साइन थिटा काढा. साइन थिटा आणि टॅन थिटा ह्या दोन्हीची किमती काढा असं विचारतात. कॉस थिटा बरोबर 0.65. आता आपल्याकडे एक नियम आहे, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1. हे आपल्याला माहिती आहे. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 आहे. आता इथे काय दिले पहा, कॉस थिटा दिलेला आहे. पहा कॉस थिटा तिथे ठेवा किंमत. हे साइन स्क्वेअर थिटा जसे तसे लिहा, प्लस कॉस थिटा दिलेला आहे 0.65. ह्याचा स्क्वेअर इक्वल टू 1. साइन स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 मायनस 0.65चा स्क्वेअर तिकडे घ्या. इथे प्लस आहे, तिकडे घेतल्यानंतर मायनस होतं. साइन स्क्वेअर थिटा बरोबर 1 मायनस, आता 0.65चा स्क्वेअर इथं मी काढून दाखवतो. 0.65 इंटू 0.65 25 आणि 6 × 7 = 42. 0.4225. आता हे कसं आलं ते आपल्याला माहिती आहे. जर शेवटी 5 असेल एकक अंक्यात, एकक स्थळात, तर आपण
त्यांचं वर्ग कसे काढतो हे आपण शिकलोत पाठीमागे. त्या पद्धतीने मी काढून दाखवलेलं आहे. 1 मायनस 0.4225. आता 1 मीन्स 1.000 0.4225 मायनस करा 5 कॅरी 1 7 7 आणि हे 5 साइन स्क्वेअर थिटा इक्वल टू 0.5775 हे आलं. आता ह्याचा स्क्वेअर रूट काढा. आता साइन स्क्वेअर थिटा दिलेलं आहे, ह्याचा स्क्वेअर रूट काढायचा. नुसतं साइन थिटा पाहिजे आपल्याला. आता स्क्वेअर रूट कसं काढायचं हे आपण आपण शिकलोत की कोणत्याही संख्या कोणतीही असू दे त्याचं स्क्वेअर रूट हे आपल्याला काढता येतं. इथे मी पुसतो मी. डिव्हिजन मेथडने काढूयात 0.5775 डिव्हिजन मेथडने. पुन्हा एकदा पहा. हा ग्रुप आहे 0.75 57 57 0 पॉईंट. आता 57 ही वर्गसंख्या आहे का? नाही. त्याच्या जवळपास वर्गसंख्या कोणती आहे? 49 49. कोणत्या संख्येचं आहे? 7चं आहे. 7 7 आणि इथे पण 7 लिहिला. 49 इथे आलं. ह्यांची ॲडिशन 14 इथे आलं 49. मायनस करा. 17तून 9 गेले 8 राहिले आणि हे 0. वरून 2 अंक घेतले 875. आता किती येतं? समजा 5चं बसते का? 1 4 आहे ऑलरेडी आणि इथे 5 मल्टिप्लाय करा. 5 5 25 5 21 आणि 2 22 आणि 2 725. 8चं बघा 1 4 6चं 6 6 36 6 24 आणि 3 27 2 8 876. हे जवळपास आहे. जवळपास हे ॲक्युरेट बसतं. 876 आहे आणि इथं 875 आहे. थोडंफार इकडे तिकडे चालतं मॅथ्समध्ये. 6 आणि हे 6 इथं हे 6 इथं 876. पुढे सोडवायची गरज नाही आपल्याला. उत्तर आलं 0.76 साइन थिटा. हेन्स 2 अंक आले तरी बस झालं 0.76. आता राहिलं टॅन थिटा. टॅन थिटा टॅन थिटा म्हणजेच काय? साइन थिटा बाय कॉस थिटा. साइन थिटा किंमत आहे आत्ताच काढले आपण 0.76 बाय कॉस थिटा आहे दिलेला आहे 0.65. ह्यांचं भागाकार तुम्ही आत्ता फॉर टायमिंग हे कॅल्क्युलेटरद्वारे तुम्ही सोडवा. हे तुमच्यासाठी होम असाइनमेंट असेल, होमवर्क असेल. ह्यांचं जे काही भागाकार येईल ते टॅन थिटा असेल. ओके. काय काय पाहिलं पहा आपण. साइन कॉस टॅन ह्यांना बेसिक फंडामेंटल ट्रिग्नोमेट्रिक रेशोज असं आपण म्हणतो. त्यानंतर त्यांचे सब रेशोज पण असतात. सेक, कोसेक आणि कॉट हे असे सब रेशोज आहेत. काटकोन त्रिकोणात कोणतेही एक कोन आणि एक बाजू जर दिला असेल तर उरलेले बाजू आणि कोन यांच्या किमती काढता येतात. हे आपण शिकलो. रेशोमध्ये गुणोत्तरात जर दिला असेल तर ते कसं काढतात हे आपण पहिल्या एक्झाम्पलमध्ये पाहिलं आणि नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये आताच्या ह्या
ह्या प्रकारे जर डेसिमलमध्ये जर प्रश्न असेल तर त्याचंही कशा प्रकारे सोडवता येतं हे देखील आपण पाहिलं. ह्या पद्धतीने बाकीचे गणिते हे सोडवा. जर अजून काही समजलं नसेल तर खाली कमेंट बॉक्स आहे, त्यामध्ये तुम्ही लिहून पाठवू शकता किंवा तुमचे काही प्रश्न असतील ह्या लेसनवरती, ह्या फर्स्ट पार्टवरती, स्पेशली फ्रॉम द फर्स्ट पार्ट काही असेल तर तुम्ही मला विचारा. आणि जाता जाता मला हे पण सांगायचं आहे की ह्यातले बरेचसे आहेत इथं. फॉर एक्झाम्पल साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 घेतला आपण. 1 प्लस सेक्स स्क्वेअर थिटा इक्वल टू टॅन स्क्वेअर थिटा हे पण आहे. 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू सेक्स स्क्वेअर थिटा. साइन ए बी, साइन ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी असेल तर 2 साइन ए कॉस बी कॉस ए साइन बी. हे सर्वचे रेशोज आहेत मित्रांनो. हे सर्व रेशोज तुम्हाला माहिती असणं हे गरजेचं आहे. जर साइन 90पेक्षा जर जास्त असेल, एक्झाम्पलसाठी 90पेक्षा जास्त असेल तर त्याच्याही किमती आपल्याला कसं काढता येतात. साइन 90 प्लस थिटा, साइन 90 प्लस थिटा असेल तर ते कॉस थिटा असेल. कॉस 90 प्लस थिटा तर ते साइन थिटा असेल. आता हे ग्रेटर दॅन 90 डिग्रीज, ग्रेटर दॅन 90 अँड लेस दॅन 180 डिग्रीज. जर हे 180 डिग्रीपेक्षा जास्त असेल तर साइन थिटा इक्वल टू मायनस कॉस थिटा. कॉस थिटा असेल तर मायनस साइन थिटा. हे आपण शिकलोत हे सर्व. ते 10वीचे पुस्तकं उघडा आणि त्याच्यातून पहा आणि ते सर्व सूत्र एकमेकांच्या खाली व्यवस्थितपणे लिहून घ्या. आणि ह्याच्यातलं पुढचा पार्ट जो आहे तो लगेचच मी पब्लिश करणार आहे. तर त्यासाठी पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो की अजूनपर्यंत जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल ह्या चॅनलला तर लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबण्यासाठी विसरू नका. काळजी घ्या. थँक्यू.